सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा शुभप्रभात. कालच आपण आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली होती आणि सुरुवातीला आपण आपल्या एकूण अभ्यासक्रमाचा एक ओव्हरव्ह्यू घेतला की तुम्हाला माहीत आहेच की या सेमिस्टरमध्ये आपल्याला एकूण 4 चॅप्टर्स आहेत. त्यातील पहिला जो चॅप्टर आहे त्याला आपण काल सुरुवात केली होती. या चॅप्टरमधला जो पहिला मुद्दा होता की आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अर्थ आणि महत्त्व, इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकास यामध्ये काय फरक आहे तर यासंबंधीची माहिती जाणून घ्यायची आहे. प्रथमतः काल आपण काय शिकलो याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि आपण मग पुढे जाऊ. सुरुवातीला आपण बघितलं की आपला सिलेबस जो होता तर त्यामधले आपण चॅप्टर्स पाहिले होते. हा खरं तरी खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे आणि यात जी थिअरी आणि बऱ्यापैकी सध्या जे राष्ट्रांचं आर्थिक विकास मोजण्याचे जे काही निदर्शक आहेत ते त्यांच्या अगदी लेटेस्ट इंडिकेटर्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आज जागतिक स्तरावर फॉलो केले जातात तर या संबंधीपर्यंतची माहिती आपल्याला यामध्ये बघायची आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या थिअरीज आणि त्यांच्याविषयीची माहिती बघितली होती. आपण जी अभ्यासक्रमाची सुरुवात केली होती ती या प्रकारची होती की सर्वप्रथम आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या अभ्यासाची गरजच का आहे. आणि काल आपण बघितलं की वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये अनेक अपूर्णता राहिलेल्या असतात आणि त्या अपूर्णतांमुळं विषमतांची निर्मिती होत असते. आणि ह्या ज्या विषमता आहेत तर ह्या विषमता प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणात दिसून येतात आणि मग त्यामुळे काय परिणाम होतात हा देखील आपल्याला सर्वांना माहीत असणारी बाब आहे की संपत्तीच्या केंद्रीकरणामुळं काय दुष्परिणाम होतात. दुसरा भाग आपण पाहिला होता की वेगवेगळे देश जे असतात ते वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या स्तरावर असतात आणि असे असताना प्रत्येक देश जो पुढच्या स्टेजवर गेलेला आहे तर त्याच्या अनुभवातनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि तोही बघणे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एकाच देशातील 2 वेगळ्या राज्यामध्ये, एकाच राज्यातील 2 वेगळ्या प्रदेशामध्ये किंवा 2 देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अंतर असतं विकासामध्ये. आणि मग हे विकासामधील जे अंतर आहे तर हे अंतर कसं कमी करत जावं यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजे. काल आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला होता की आंतरराष्ट्रीय दारिद्र्य आणि काल आपण पाहिलं की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जी आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा होती ती इसवी सन 1800च्या सुमारास किती होती. जवळपास सर्वच राष्ट्र ही एकाच स्तरावर होती असं म्हणलं तरी वावगं ठरायचं नाही फारसं. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं 1975चा रिव्ह्यू घेतला तर काही राष्ट्र ही खूप वेगात पुढे गेलेली दिसतात, विशेषतः युरोप आणि अमेरिका. मात्र बहुतांश आशिया खंड हे आर्थिक विकासामध्ये मागच्याच बाजूला राहिलेलं आहे. नंतरच्या काळात जर आपण पाहिलं तर 1975 हे 2015 या काळामध्ये आशियामधील अतिशय यशस्वी अशा प्रकारे बहुतांश लोकसंख्या ही आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेच्या पुढे गेलेली आहे. अजून जरी आफ्रिका आणि आशियामध्ये बहुतांश लोकसंख्या दारिद्र्य रेषेच्या पुढे गेलेली असली तरी विशेषतः आफ्रिका खंडामध्ये अजूनही मोठी लोकसंख्येचं प्रमाण जे आहे एकूण लोकसंख्येच्या ते आपल्याला अजूनही दारिद्र्यात असल्याचं दिसतं. ह्या सर्व विषमता जर आपल्याला कमी करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आर्थिक वृद्धी आणि विकासाची व्याख्यासुद्धा काल आपण पाहिली, जी आज आपल्याला आणखीन एकदा बघायची आहे. यामध्ये इंटेन्सिव्ह ग्रोथ आणि एक्सटेन्सिव्ह ग्रोथ हा जो भाग आपण पाहिला होता यावर सर्व विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावं, कारण की त्यावर कधी पुढे मागे प्रश्नही येऊ शकतील. तो इंटेन्सिव्ह ग्रोथ म्हणजे की असलेल्या साधनांचा अधिक कार्यक्षम वापर करून जर उत्पन्नामध्ये वाढ होत असेल तर त्याला इंटेन्सिव्ह ग्रोथ असं आपण म्हणतो. आणि जर लोकसंख्येची वाढ, नवीन संसाधनांचा जो शोध आहे तर या सर्वांमुळे जर नवीन संसाधने सापडल्यामुळे वाढ होत असेल तर त्याला एक्सटेन्सिव्ह ग्रोथ असं म्हणलं जात असतं. तर हा सर्व भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आर्थिक विकासाकडे आपण बघत असताना आपण बघितलं की आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा जास्त व्यापक संकल्पना आहे आणि आर्थिक विकासामध्ये
आर्थिक वृद्धी तर अपेक्षित असतेच, म्हणजे इन्क्रीज इन प्रोडक्शन ही अपेक्षित असतेच, मात्र त्याच्याच बरोबरीनं इन्क्रीज इन वेलफेअर अँड डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या असतात. आपण काल बघितलं की आर्थिक विकासाची गरज का आहे, आणि त्यात आपण बघितलं की रोजगाराची निर्मिती असेल, वेगवेगळ्या उद्योगांचं विविधीकरण असेल, त्यानंतर असलेल्या उद्योगांना रिटेन्शन असेल, त्यांचं रिटेन्शन म्हणजे त्यांचं संवर्धीकरण असेल, किंवा अर्थव्यवस्थेचं जर मजबूतीकरण आपल्याला करायचं असेल तर या सरकारचे रेव्हेन्यूज वाढवायचे असतील, किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण राहणीमानाचा दर्जा सुधारवायचा असेल तर आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकासाचा अभ्यास केला पाहिजे. आज आपल्याला बघायचं आहे की आर्थिक वृद्धी आणि विकास यामध्ये काय अंतर असतं. खरं तर काल आपण व्याख्यात बघताना बघितलं की आर्थिक वृद्धी आणि विकासाची व्याख्या आपल्याला सांगते की आर्थिक वृद्धीमध्ये इन्क्रीज इन इन्फ्लेशन ॲडजस्टेड मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय अन इकॉनॉमी. So economic growth assumes that, the prerequisite of economic growth is that there has to be an increase in the production of goods and services, but it has to be real growth, not only growth in terms of numbers, but it has to be real growth. By this we mean that inflation adjusted market value, म्हणजे समजा आपण यापूर्वी हे उदाहरण पाहिलं, समजा मागील वर्षी उत्पन्न समजा 1,000 कोटी होते संपूर्ण अर्थव्यवस्थेचं, आणि यावर्षी वस्तूंच्या किमती वाढल्यामुळं 1,000च्या ऐवजी 1,200 कोटी रुपये झाला असेल, तर ही जी 200 कोटी रुपयांची वाढ आहे ही आभासी वाढ आहे किंवा इल्युझिव्ह ग्रोथ आहे. आणि या तून जर आपल्याला खरी वाढ जाणून घ्यायची असेल तर मग आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या वस्तूंचं उत्पादन न वाढता केवळ किमतीत झालेल्या वाढीमुळे ही वाढ दिसते. तर मग अशा प्रकारची आभासी वाढ आर्थिक विकासामध्ये किंवा आर्थिक वृद्धीमध्ये अपेक्षित नाही. दोन्हीमध्ये वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ किंवा वास्तविक दरडोई राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ अपेक्षित आहे. आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा जास्त व्यापक संकल्पना आहे, आणि आर्थिक विकासामध्ये केवळ आर्थिक वृद्धी अपेक्षित नसून त्याच्याच बरोबरीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण हे अधिक समानपणे झालं पाहिजे, आणि त्यामध्ये एक वितरणात्मक न्याय असला पाहिजे. की जर आपण अर्थव्यवस्थेला एक पिरॅमिड आहे असं गृहीत धरलं तर पिरॅमिडच्या टोकाकडे जाताना लोकसंख्या कमी कमी होत जाते, आणि एक बॉटम ऑफ द पिरॅमिड म्हणजे पिरॅमिडचा जो खालचा स्तर आहे तर तो जास्त मोठा असतो. आणि मग असा जो मोठा स्तर आहे जिथं सामान्य जनतेचा स्तर आहे त्यांच्यापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये पोचलं पाहिजे, त्याचं वितरण अधिक समानपणे झालं पाहिजे, असं आर्थिक विकासामागील भूमिका आहे. आर्थिक विकासामध्ये वेलफेअरच्या कल्पनेला महत्त्व दिलेलं आहे, तर आर्थिक वृद्धीमध्ये वेलफेअरच्या कल्पनेला काही महत्त्व नाही. चला तर मग आपण सुरुवात करूयात की आर्थिक वृद्धी आणि विकास यांच्यातील फरक बघण्यासाठी. सर्वप्रथम ह्यांची संकल्पना काय आहे ते आपण बघूयात की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ. तर इथं थोडंसं उलटं दिलेलं आहे की डाव्या बाजूला आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट दिसते आणि उजव्या बाजूला इकॉनॉमिक ग्रोथ दिसते. खरं तरी सर्वप्रथम जी अवस्था कुठल्याही देशाच्या बाबतीत येत असते ती अवस्था असते आर्थिक वृद्धी, आणि आर्थिक वृद्धी सुरू झाल्यानंतर आर्थिक विकास ह्याच्याकडे आपल्याला लक्ष देता येतं. आता आर्थिक वृद्धीची काय व्याख्या आहे. इकॉनॉमिक ग्रोथ इज अ नॅरोअर कन्सेप्ट दॅन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे की आर्थिक वृद्धी ही संकुचित संकल्पना आहे. माझा सर्व विद्यार्थ्यांना आग्रह आहे की त्यांनी आपल्या विषयासाठी एक रजिस्टर बनवावे, आणि ह्या ज्या आपण असाइनमेंटसुद्धा देत आहोत तर या असाइनमेंटसुद्धा त्यांनी त्याच रजिस्टरमध्ये लिहिल्या तर चालतील. कारण की यावर्षी फिजिकली नोट्स देणं किंवा वर्गात येऊन काही पुस्तकं घेणं हे बहुधा शक्य होणार नाही. तर त्यामुळं प्रत्येकाने आपल्या नोट्स काढाव्या. आपण परत एकदा वापस येऊया. तर इकॉनॉमिक ग्रोथ इज अ नॅरोअर कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक दॅन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता इथं आपण बघतो आहे की आर्थिक वृद्धी ही संकुचित संकल्पना आहे. ती अनेक अर्थाने संकुचित संकल्पना आहे, कारण की आर्थिक वृद्धी जी आहे तर ती फक्त एका वर्षाशी संबंधित आहे. त्याच्याच बरोबरीनं आणि आर्थिक विकासाचा कालावधी हा अधिक व्यापक असतो. दुसरं म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये केवळ
वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढणं अपेक्षित आहे. तर आर्थिक विकासामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनातील वाढीबरोबरच आर्थिक कल्याणामध्ये सामान्य जनतेच्या, त्यानंतर वितरणात्मक जो न्याय आहे, की राष्ट्रीय उत्पन्नाचं समन्यायी जे वितरण आहे, तर ह्या अशा गोष्टी होणं अपेक्षित आहे. आता याउलट जर आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकडे जर आलो आपण, तर त्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज अ मच ब्रॉडर कन्सेप्ट दॅन इकॉनॉमिक ग्रोथ. तर आर्थिक विकास ही आर्थिक वृद्धीपेक्षा अधिक व्यापक संकल्पना आहे, कारण की आर्थिक विकासामध्ये म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ प्लस इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ह्या दोन गोष्टी अपेक्षित आहेत. म्हणजे आर्थिक वृद्धी तर पाहिजेच, कारण की वस्तू आणि सेवांचं उत्पादन तर वाढलं पाहिजे, मात्र त्याच्याच बरोबरीने लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये देखील वाढ झाली पाहिजे, असं यामध्ये अपेक्षित आहे. आता दुसरीकडे जर आपण आलो दुसऱ्या मुद्द्यावर, तो म्हणजे स्कोप किंवा व्याप्ती, की दोघांची व्याप्ती कुठपर्यंत आहे. आता जर आपण इकॉनॉमिक ग्रोथची जर व्याप्ती बघायला गेलो, तर इकॉनॉमिक ग्रोथ इज कन्सिडर्ड ॲज अ सिंगल डायमेन्शनल फिनॉमिना इन नेचर, ॲज इट ओनली फोकसेस ऑन द इन्कम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री. म्हणजे आर्थिक वृद्धीचा जो स्कोप आहे, व्याप्ती आहे, ते अतिशय मर्यादित आहे. या संकल्पनेमध्ये ज्या बाबीचा अभ्यास केला जातो ती एकमेव संकल्पना आहे, आणि ती संकल्पना म्हणजे केवळ लोकांच्या उत्पन्नातील वाढ हीच होय. आता यामुळे याला सिंगल डायमेन्शनल किंवा एकमितीय अशा प्रकारची संकल्पना असं म्हणलं जातं. तर एकमितीय म्हणजे त्याला एकच बाजू आहे. आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेला केवळ उत्पन्नातील वाढ ही एकच महत्त्वाचा बाजू आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मात्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज कन्सिडर्ड ॲज अ मल्टी डायमेन्शनल, म्हणजे बहुमितीय संकल्पना आहे, बहुमितीय घटना आहे. आणि कारण की ह्याच्यामध्ये लोकांच्या उत्पन्नातील वाढीबरोबरच लोकांची लिव्हिंग स्टँडर्ड्स वाढले पाहिजे. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जरी आपण म्हणत असू एकच राहणीमानाचा दर्जा, मात्र राहणीमानाचा दर्जा ही स्वतःमध्येच एक व्यापक संकल्पना आहे. राहणीमानाच्या दर्जामध्ये लोक काय खातात, लोक कोणत्या प्रकारचे कपडे घालतात, लोक कुठे राहतात, पक्क्या घरामध्ये, कच्च्या घरामध्ये, सॅनिटेशनची व्यवस्था कशी आहे, लोकांना शिक्षणाच्या सोयी आहेत का, लोकांना आरोग्याच्या सोयी आहेत का, ट्रान्सपोर्ट किंवा पायाभूत सुविधा आहेत का, या अशा अनेक गोष्टींचा समावेश हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये होत असतो. आणि आर्थिक विकासामध्ये हेच अभिप्रेत आहे. केवळ उत्पन्नातील वाढ नव्हे, तर अशा प्रकारे पायाभूत सुविधा किंवा इतर सर्व सामाजिक सोयीसुविधा यांच्यातून व्यक्तींच्या कॅपेबिलिटीज म्हणजे त्यांच्या क्षमतांचा विकास होतो आहे का, तर हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे होत असेल तर आपण म्हणू शकतो की आर्थिक विकास होतो आहे. त्यानंतर नंबर 3, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांचा काळ किती असतो. तर आपण इथं बघू शकतो की आर्थिक वृद्धीचा जो काळ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ, इट्स अ शॉर्ट टर्म प्रोसेस. आता आर्थिक वृद्धी जी असते ही एक शॉर्ट टर्मची प्रोसेस असते, म्हणजे तिचा संबंध एका वर्षासाठी असतो. आपण मगाशी जी व्याख्या पाहिली, तर एका आर्थिक वर्षात एका विशिष्ट देशामध्ये, विशिष्ट अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामधील वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात जी वास्तविक वाढ घडून येते, तर त्या वाढीस आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो. तर ह्याचा संबंध एका आर्थिक वर्षाचे आहे. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आता शिक्षणाच्या सुविधा सुधारणे, आरोग्याच्या सुविधा सुधारणे, पायाभूत सुविधा सुधारणे, या गोष्टींना वेळ लागतो. त्यामुळे ही एक मोठी लाँग टर्म असणारी प्रोसेस आहे, ही शॉर्ट टर्म प्रोसेस नाही. त्यामुळे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज अ लाँग टर्म प्रोसेस व्हाईल इकॉनॉमिक ग्रोथ इज अ शॉर्ट टर्म प्रोसेस. तर अशा प्रकारे आपण पुढे येऊयात की इकॉनॉमिक आता यांचं मेजरमेंट म्हणजे मोजमाप. आर्थिक वृद्धीचं मोजमाप कसं केलं जातं आणि आर्थिक विकासाचं मोजमाप कसं केलं जातं. मी कालच संध्याकाळी तुम्हाला या ग्रुपवर एक असाइनमेंट दिलेली आहे. त्या असाइनमेंटमध्ये तुम्ही आर्थिक वृद्धीचा अर्थ, महत्त्व आणि आर्थिक वृद्धी आणि विकास यातील फरक जो आज आपण सगळं बघतो आहे, तर ह्याच्याविषयी तुम्ही एक असाइनमेंट लिहून द्यायची आहे, तुम्हाला जे काही समजतं आहे. आणि ही असाइनमेंट बनवतानासुद्धा तुम्ही अशा प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला थोड्याफार स्लाईड्स दिसत आहेत,
तर अशा प्रकारे ग्राफिकल माहितीचा सुद्धा उपयोग करू शकता. हे सर्व तुम्हाला हाताने लिहून करायचं आहे आणि मग तो कॅम स्कॅनरने स्कॅन करून ते अपलोड करायचं आहे. कोणीही कॉपी पेस्ट करायची नाही इकडून तिकडून. पण कॉपी पेस्ट करायची नाही याचा अर्थ कम्प्युटरवर काही आपल्याला तयार करायचं नाही, टायपिंग काही करायची नाही, हाताने लिहिणं अपेक्षित आहे. आणि ह्या लिहिलेल्या ह्याची तुम्ही नंतर त्याची स्कॅन कॉपी करून तुम्हाला कॅम स्कॅनरने स्कॅन करून ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. यामुळे काय होईल, थोडंसं तुमच्या हाताची गरमी वाढेल आणि घरच्यांनाही वाटेल की कॉलेज काहीतरी सुरू झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या सर्व असाइनमेंट ह्या टाईम बाउंड आहेत. ही जी असाइनमेंट मी तुम्हाला दिलेली आहे हिचा सबमिशनचा जो वेळ आहे तो बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतचा आहे. म्हणजे त्यानंतर तुम्ही सबमिट करू म्हणालात तरीसुद्धा ते करता येणार नाही आणि मी घ्यायचं म्हणालो तरी ते मला घेता येणार नाही, कारण की त्याची जी ड्युरेशन आहे ती प्री डिक्लेअर्ड आहे आणि याला गुण दिलेले आहेत. तर तुम्ही जर ही असाइनमेंट द्यायला चुकला तर ह्या विषयाचे गुण मात्र तुम्हाला मिळणार नाहीत. आणि ह्याच्यामध्ये आपण मॅन्युअली जसं मागे पुढे घेतो असाइनमेंट, तशा असाइनमेंट मागे पुढे घेणं इथं तरी ते शक्य होणार नाही. आपण वापस येऊया. मेजरमेंट, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे मोजमाप. मगाशी कदाचित मी जे म्हणत होतो ते तेवढं स्पष्ट झालं नाही, म्हणून परत एकदा आर्थिक वृद्धीचं मोजमाप जे केलं जातं ते करत असताना जे मोजलं जातं, आर्थिक वृद्धी ही फक्त क्वांटिटेटिव्ह बाबींशी संबंधित असते. क्वांटिटेटिव्ह म्हणजेच संख्यात्मक बाबींशी संबंधित असते. इथे जर आपण विचार केला तर आर्थिक वृद्धीचं जे मोजमाप आहे तर हे मोजमाप करत असताना इन्क्रीज इन रिअल GDP ह्या संज्ञेचा किंवा इन्क्रीज इन रिअल पर कॅपिटा इन्कम या संज्ञांचा उपयोग केला जातो. आता खरं तर रिअल पर कॅपिटा म्हणजे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न किंवा वास्तविक दरडोई राष्ट्रीय उत्पन्न याचा विचार करायला गेलं तर आपल्याला लक्षात येईल की वास्तविक वाढ म्हणजे काय. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं, समजा एखाद्या देशात 100 वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि प्रत्येक वस्तूची किंमत 10 रुपये एवढी आहे. मग अशा वेळेस 100 गुणिले 10 म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न समजा 1000 इतकं झालं. मग कदाचित 1000 कोटी असं आपण गृहीत धरू. आता दुसऱ्या वर्षी वस्तूंचं उत्पादन 100 इतकंच राहिलं, मात्र एका वस्तूची किंमत 10च्या ऐवजी 12 रुपये झाली. मग अशा वेळेस राष्ट्रीय उत्पन्न 100 गुणिले 12 म्हणजे 1200 इतकं होईल. मग 1000वरनं 1200 म्हणजे ही 20% जी प्रगती दिसते, तर राष्ट्रीय उत्पन्नातील जे वाढ दिसते 200 रुपयांची, ही वाढ वास्तविक वाढ आहे का? तर ही वाढ वास्तविक वाढ नाही, कारण की ही वाढ ही वस्तूंच्या किमतीतील झालेल्या वाढीमुळे झालेली वाढ आहे. आता मग अशा परिस्थितीत जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की हिला राष्ट्रीय उत्पन्नातील वास्तविक वाढ म्हणता येणार नाही. मग राष्ट्रीय उत्पन्नातील वास्तविक वाढ कशी होईल? जर वस्तूंचं किंमत 10 रुपये इतकी स्थिर राहिली, मात्र वस्तूंचं उत्पादन 100च्या ऐवजी 120 इतकं झालं, तर 120 गुणिले 10 म्हणजे 1200. तर अशा प्रकारे आता ही जी 200 रुपयांची वाढ झालेली आहे, तर ही वाढ ही वास्तविक वाढ असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं. तर मग याच प्रमाणामध्ये जर आपण दरडोई उत्पन्न ह्या वास्तविक वाढीला किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला जर आपल्या एकूण लोकसंख्येने भाग दिला, तर येणारी जी उत्पन्न असेल तर ते दरडोई राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा दरडोई वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न असेल. इथं आपण इंग्लिशमध्ये मगाशी व्याख्या बघत असताना इकॉनॉमिक ऑफ ग्रोथची इन्फ्लेशन ॲडजस्टेड इन्क्रीज. इथे इन्फ्लेशन ॲडजस्टेड इन्क्रीज म्हणजे वस्तूंच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीचा विचार न करता वस्तूच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होणारी आर्थिक वृद्धी म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नातील वास्तविक वाढ होय. तर त्यामुळं वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न आणि नॉमिनल टर्म्समध्ये किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ह्यातला जो फरक आहे तो कदाचित आता तुमच्या लक्षात आला असेलच. याच्याचबरोबर मग आता आर्थिक विकास म्हणजे काय? तर आर्थिक विकासामध्ये क्वांटिटेटिव्ह टर्म्सचा विचार तर केला जातो, म्हणजेच आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धीचा समावेश तर होतो,
मात्र ह्याच्याच बरोबरीनं अनेक क्वालिटेटिव्ह चेंजेस म्हणजेच गुणात्मक फरक देखील अपेक्षित असतात. मग हे गुणात्मक फरक कसे मोजले जातात? तर खरं तर मी म्हणेन की राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये गुणात्मक बदलांपेक्षा संख्यात्मक बदलांपेक्षा गुणात्मक बदल हे अतिशय महत्त्वाचे असतात. आपण पुढे बघणार आहोत मानव विकास निर्देशांकांचा विचार करत असताना की अनेक देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील संख्यात्मक वाढ कमी होती, मात्र त्यांची मानव विकासातील वाढ जी होती, जी गुणात्मक वाढ होती, ती कितीतरी जास्त होती. आणि अनेक देशांच्या बाबतीत असंही झालेलं आहे की त्या देशांची राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, संख्यात्मक वाढ ही खूप जास्त होती, मात्र गुणात्मक वाढ ही कमी होती. तर अशा दोन्ही प्रकारे सुद्धा आपल्या राष्ट्रांचा विकास झाल्याचं दिसून येईल. राष्ट्रांच्या विकासाच्या गुणात्मक मापनामध्ये जे वेगवेगळी साधनं वापरली जातात, त्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच मानव विकास निर्देशांक हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. आता मानव विकासामध्ये सुद्धा आणखीन स्त्री पुरुष विषमता हा जो एक भाग आहे, तर त्याचं मोजमाप मानव विकास निर्देशांकातून होत नाही. म्हणून मग जेंडर रिलेटेड डिस्पॅरिटीज ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजेच GHDI, तर ही एक नवीन संकल्पना वापरली जाते. त्याच्याच बरोबरीनं अलीकडील काळामध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा ग्लोबल पॉवर्टी इंडेक्स, त्याचंच एक विस्तारित स्वरूप म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स की बहुआयामी दारिद्र्यता निर्देशांक, अशा वेगवेगळ्या निर्देशांकाचा वापर केला जातो. आणि मग तो कसा केला जातो हा सुद्धा आपल्याला यावेळी बघायचा मुद्दा आहे. यानंतर पाचवा जो मुद्दा आहे की ज्याद्वारे आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकास यांच्यातील फरक स्पष्ट करता येईल, तो मुद्दा म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ इज रिलेटेड टू डेव्हलप्ड कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. की आर्थिक वृद्धी या संकल्पनेचा अभ्यास का करायचा आणि आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा अभ्यास का करायचा? खरं तरी संख्यात्मकच वाढ कुठल्याही देशाला अपेक्षित नसते, त्याला कुठल्याही देशाला गुणात्मक वाढ देखील अभिप्रेत असते. मात्र असे काही राष्ट्र आहेत की ज्यामध्ये गुणात्मक वाढ समाधानकारक झालेली आहे आणि आता त्या वाढीपेक्षा संख्यात्मक वाढ होत राहणे हेच त्यांच्यासाठी मुख्य गरज बनलेली आहे. आणि अशाच देशामध्ये आपल्याला अमेरिकेसारख्या देशाचा विचार करता येऊ शकेल. आणि आपण जर अमेरिका किंवा युरोपीय राष्ट्रांचा विचार केला तर तिथं आता गुणात्मक वाढ झालेली आहे, फक्त संख्यात्मक वाढीची गरज आहे. त्यामुळं इकॉनॉमिक ग्रोथ इज रिलेटेड विथ द डेव्हलप्ड कंट्रीज ऑफ द वर्ल्ड, वेरॅज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज रिलेटेड विथ द डेव्हलपिंग कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. जे विकसनशील राष्ट्र आहेत, खरं तरी अविकसित राष्ट्रांची वैशिष्ट्ये असा हा आपल्याला एक मुद्दा याच अभ्यासामध्ये आहे. तो बहुतांश ठिकाणी असतो, म्हणून तो आपणही तसाच ठेवलेला आहे. पण कुठलंही राष्ट्र हे स्थितिशील अवस्थेत नसतं, म्हणजे अंडर डेव्हलप्ड अशा अवस्थेत नसतं, ते नेहमीच डेव्हलपिंग स्टेजमध्ये असतं. आणि म्हणून मग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे, आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे, ही विकसनशील राष्ट्रांशी संबंधित आहे. आणि याच्यामध्ये ज्यांना अविकसित राष्ट्र म्हटलं जातं, आता अविकसित राष्ट्र म्हणजे अजून ज्या राष्ट्रांनी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला नाही, अशा राष्ट्रांना अविकसित राष्ट्र असं म्हटलं जातं. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिकेतील अनेक राज्य जी आजसुद्धा अंतर्गत यादवी किंवा राजकीय अस्थैर्य यामुळं कुठल्याही विकासाच्या वाटेवर नाही, त्यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. आणि जगातील विकसित राष्ट्र वगळता इतर सर्व राष्ट्रांचा समावेश हा डेव्हलपिंग कंट्रीज, यामध्ये भारत असेल, ब्राझील असेल, साऊथ आफ्रिका असेल, चीन असेल, तर अशा सर्व देशांचा समावेश हा विकसनशील राष्ट्रांमध्ये केला जातो. यानंतर 6वा जो मुद्दा आहे की इफेक्ट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. आता इकॉनॉमिक ग्रोथ अगेन ब्रिंग्स अ क्वांटिटेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी, इन्क्रीज इन इंडिकेटर्स लाईक पर कॅपिटा इन्कम अँड GDP एट्सेट्रा. तर आर्थिक वृद्धीचा जो प्रभाव आहे तो केवळ वस्तूंच्या सेवांच्या उत्पादनातील वाढी इथपर्यंतच मर्यादित असतो. मात्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे तर ती क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द इकॉनॉमी, इम्प्रूव्हमेंट इन लाईफ एक्सपेक्टन्सी, इन्फंट मॉर्टॅलिटी, रिडक्शन इन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, इन्क्रीज इन लिटरसी रेट, रिडक्शन इन पॉवर्टी रेट्स आणि डिक्रीज इन मॉर्टॅलिटी रेट्स. तर
आर्थिक विकास जी संकल्पना होते किंवा आर्थिक विकास जेव्हा होतो तर त्याचा संबंध हा राहणीमानातील सुधारणेशी संबंधित आहे. आता राहणीमानातील सुधारणा जी आहे ती मोजण्यासाठी जी प्रामुख्याने वापरली जाणारी जी गोष्ट आहे त्यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे अपेक्षित आयुर्मर्यादा किती आहे. त्याचबरोबरीनं इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे अर्भक मृत्यूचा दर किती आहे. लिटरसी रेट म्हणजे साक्षरतेचा दर किती आहे. पॉवर्टी रेट्स म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण त्या त्या देशामध्ये किती आहे. आणि मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मर्त्यतेचं प्रमाण किंवा मृत्यूदर किती आहे. तर मृत्यूदर हा कमी होत जायला पाहिजे. त्यानंतर लिटरसी रेट हा वाढला पाहिजे. त्याच्याचबरोबरीनं लाईफ एक्सपेक्टन्सीसुद्धा वाढली पाहिजे. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी झाला पाहिजे. तर अशा अनेक निर्देशांकाच्या सहाय्याने आपण म्हणू शकतो की आर्थिक विकास होतो आहे. आपण भारताच्या बाबतीत जरी विचार केला तरी आपल्याला असं नेहमीच लक्षात येईल की अलीकडील काळामध्ये भारतामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी वाढायला लागलेली आहे. तर त्याचबरोबरीनं आपला साक्षरता दर असू द्यात, त्यानंतर हा वाढायला लागलेला आहे. अजूनही भारतात खूप मोठ्या प्रमाणात दारिद्र्यता असलं तरी त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आपल्याला आर्थिक वृद्धी आणि विकास यामध्ये फरक दाखवतो, तसे अनेक मुद्दे आहेत जे तुम्हाला स्वतः शोधून लिहिता येऊ शकतील किंवा जे रीडिंग मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल त्यामध्ये ते तुम्हाला दिसू शकेल. तो म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ इन अ सर्टेन पिरियड, की आर्थिक वृद्धी ही एका विशिष्ट काळाशी संबंधित असते आणि आर्थिक विकास मात्र ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. एखाद्या वर्षी आर्थिक वृद्धी नाही झाली तरीसुद्धा आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणजे आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे तर ती सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. आर्थिक वृद्धीच्या दरामध्ये जो ट्रेंड आहे तो प्लस मायनस फार लवकर होऊ शकतो. त्यामध्ये चढ उतार जे असतात ते तीव्र स्वरूपाचे असतात. मात्र आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमधील होणारे बदल हे हळूहळू होत असतात आणि त्यामध्ये एक सातत्य दिसून येते. त्यात फार मोठे चढ उतार घडून येताना दिसत नाही. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेलच की आपण आर्थिक वृद्धी आणि विकासाची जी प्रक्रिया आहे तर ह्याचा बऱ्यापैकी विचार केलेला आहे. तर तुम्ही आणखीन यूट्यूब अगदी गुगल सर्च बारमध्ये डिफरन्सेस बिटवीन इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असं टाकलं तरीसुद्धा तुम्हाला अनेक प्रेझेंटेशन्स किंवा PDF फाईल्स सापडू शकतील की ज्यातून तुम्हाला अनेक नवीन मुद्दे देखील सापडू शकतील. तर तुम्हाला दिलेल्या असाइनमेंट करण्यासाठी तुम्हाला बेस्ट लक. आणि आज आपण इथेच थांबूयात. यानंतर जो आपला पुढचा तास होईल तो ह्याच्या पुढच्या मुद्द्याशी संबंधित असेल. तर ह्या चॅप्टरविषयी जो इंग्लिशमध्ये असणाऱ्या नोट्स आहेत त्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्या नोट्स ह्या इग्नूने दिलेल्या नोट्स आहेत. इग्नूच्या MAच्याच कोर्समधील युनिट नंबर 12 हा जो चॅप्टर आहे तर तो आपण इथं नोट्सच्या स्वरूपात मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की भलेही ते इंग्लिशमध्ये असेल तरी तुम्ही एकदा तुमच्या नजरेखालून ते घाला. त्यामुळे मग तुम्हाला याची जाणीव होईल. आणि सोमवारी मी तुम्हाला सोमवारी किंवा उद्या ह्याच्याच ज्या मराठी नोट्स आहेत त्या मी पुस्तकामधून स्कॅन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तोपर्यंत आपला जी पुढची भेट आहे ती येत्या शुक्रवारी होईल. तर तोपर्यंत गुड बाय आणि अभ्यास करा सुट्टीच्या काळामध्ये. चालेल, ठीक आहे, ठेवूया. धन्यवाद, थँक्यू.